गाइस जिया आलीच नाहीये ना ब्लॉग मध्ये आज सकाळपासून लगेच। हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। से आहात तुम्ही, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर एकदम डिफरंट खूप टायमानंतर असा व्हिडिओ बनवते मी आणि मी खूप एक्साइटेड आहे या व्हिडिओसाठी। तर तुम्हाला माझा आउटफिट आणि ऑफकोर्स माझा थंबनेल बघून समजलंच असेल की मी कोणतं फूड चॅलेंज करणार आहे। तर हा तुम्ही बरोबर गेस करताय, मी येलो फूड चॅलेंज करणार आहे। म्हणजेच आज मी पूर्ण दिवस फक्त आणि फक्त येलो कलरचंच खाणार आहे। मी खूप एक्साइटेड ॲक्च्युली, बिकॉज मी ह्याच्या आधी पण एक चॅलेंज केलेला, जो मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करेन, नक्की बघा। तर टू बी व्हेरी ऑनेस्ट मला खूप सारे रेकमेंडेशन्स आलेले फूड चॅलेंजचे। तर मी स्टोरी टाकलेली की मी कोणतं फूड चॅलेंज केलं पाहिजे नेक्स्ट, आणि त्यामधून मला किती जणांनी वेगळे वेगळे कलर रेकमेंड केले, एक ब्राऊन, पर्पल, रेड, ब्ल्यू। माझं बॅकग्राऊंड पण येल्लो आहे, मी घातलं पण येल्लो कपडे। व्हिडिओ चालू केला पाहिजे। आणि ऑल्सो मला एक तुम्हाला सांगायचं आहे, हा फूड चॅलेंज मी 11:30 वाजले जातात तेव्हा चालू करते। कारण काय, मी कॉलेजला गेलेली, कॉलेजला जाताना मी काहीच नाही खाल्लंय ना पियाली आहे, आणि आता मी जस्ट कॉलेजवरून आली आहे। तर मी सकाळपासून उपाशी आहे, फक्त पाणी पियाली आहे, दॅट्स इट। लेट्स गो, चला चला। सो माझा ब्रेकफास्ट रेडी, एकदम गरम गरम आहे। थांबा, ह्याच्यातमध्ये तुम्ही जर हवं असेल तर कांदा, टोमॅटो आणि थोडेसे तिखट मसाला पण टाकू शकता, ते पण एकदम छान लागेल। बट मला एकदम असं सिंपल खायचं होतं, सो मस्त। ॲक्च्युली मी काहीच नाही टाकलंय, म्हणजे बॉईल केले। बॉईल केल्यानंतर मी त्याच्यातमध्ये बटरमध्ये एक गॅसवर वेगळं बाउल ठेवून त्यात बटर टाकून स्वीट कॉर्न्स असतात ना, त्याला भाजलंच बोलतो ना, भाजलं पण नाही, थोडा वेळ फ्राय केलं। फ्राय म्हणजे आय डोंट नो यार, थोडा वेळ स्टर केलं, आणि मग ते बटर जेव्हा स्वीट कॉर्नवर मेल्ट होतं किंवा बटर ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यातमध्ये मी मिक्सअप्स टाकलेत बटर, दॅट्स इट। तर तोपर्यंत आपण ब्रेकफास्ट एन्जॉय करू। हाय, सो आता मी चेंज केलंय, मी येल्लोच घातलंय। यार माझा हा क्लिप ना माझ्या केसात बनवला। हाय गाईस, तर आता मी लंच मध्ये काय खावं असं विचार आलाय मला। ॲक्च्युली मला ना जेवायची इच्छाच नाही आहे, मला भूकच नाही आहे। सो तरी मला जेवावं लागेल थोडंफार। तर मी चपाती खाईन आणि त्यासोबत रायता खाईन। रायता मला खूप आवडतो। हाय, सो आता मी लंच रेडी केलं आहे आणि मला थोडं डाऊट वाटते चपातीचं, बिकॉज मला वाटलं चपाती येल्लो असतील, येल्लोच आहेत पण प्रॉपर येल्लो नाही आहेत। ठीक आहे, बघू मी तुम्हाला दाखवते। आय थिंक सो येल्लोच आहे, बघ कॅमेरावर पण येल्लोच वाटतं। हा कोणता येल्लो शेड आहे माहिती आहे? हा येल्लोचा कोणता तरी एक शेड आहे। इवन हे ना दही आणि ह्याला काय बोलतात, सो हे बुंदी आहे, खारे बुंदी आणि मँगोज। सो मी चपातीसोबत हे खाणार आहे आणि मँगोज, दॅट्स इट।
मी एवढाही कमी लंच नाही करत, पण आज मला जास्त भूक नाही आहे, सो त्यामुळे सो आता मी लंच एन्जॉय करते. आपण स्नॅक्सला भेटू आणि मी स्नॅक्समध्ये काहीतरी वेगळं तर नाही बघू. स्नॅक्समध्ये मी काहीतरी डिफरंट बनवायचं ट्राय करणार आहे. सो लेट्स गो. गाईज, जिया आलीच नाहीये ना व्लॉगमध्ये आज सकाळपासून. लगेच तुझं रायटिंग पॅड दाखव. ओ, जियाचं मॅकबुक आहे. प्लीज, काय आहे मॅकबुक? मॅकबुक. ओके, सो आता स्नॅक्सचा टाइम झालाय आणि ऑफकोर्स माझा चेहरा बघून तुम्हाला ऑफकोर्स समजून येतच असेल की मला झोप आली आहे. मला खूप जास्त झोप आलेली, म्हणून मी झोपलेली थोड्या वेळ. सो आता स्नॅक्सचा टाइम झालाय आणि तुम्ही गेस करू शकता मी काय बनवणार आहे स्नॅक्समध्ये. वियर्ड कॉम्बिनेशन ट्राय करणार आहे मी आणि मी खूप एक्साइटेड आहे. ॲक्च्युली मला ना खूप टायमापासून असे रील्स येत होते, सो मी तुम्हाला सांगून टाकते. सो मी बनवणार आहे मॅगी, पण नॉर्मल मॅगी नसणार आहे. मी बनवणार आहे चिटोज मॅगी. खूप वियर्ड वाटतं ऐकायला, राईट? बट मी खूप जणांना बघितलं ट्राय करायला आणि इवन ते लोक म्हणजे त्यांचे रिव्ह्यूज पण चांगले आलेत. सो आय डोंट नो माझे रिव्ह्यूज कसे असतील. सो आपण ट्राय करू. सो मी माझ्यासाठी एक मॅगी आणि चिटोजचं पॅकेट आणलं. सो मी हे वाले चिटोज आणलेत बिकॉज आमच्या इथे हे वालेच मिळतात. आणि ही वाली मॅगी तर ॲक्च्युली खूप टाईम झाला, लाईक 1 महिना नाही, 6-7 महिने मी ही वाली मॅगी खाणं बंद केलेलं बिकॉज मला ती टॉप रॅमेनवाली मॅगी खूप आवडायची. टॉप रॅमेन, यप्पी, इवन पास्ता खायची मी. ही वाली मॅगी काय माहीत मला आता नाही आवडत. मॅगी रेडी आहे. चिटोज टाकल्यानंतर थोडासा वियर्ड स्मेल आला, पण आता थोडा वियर्ड स्मेल येतो तर आहे. आणि डोंट माइंड मी, माझ्याकडे एकच चॉपस्टिक्स आहे बिकॉज माझी एक चॉपस्टिक कुठेतरी हरवली आहे, मिळत नाही आहे. सो मी ठेवून आली. मला खूप धगधग होते कारण की मला काय माहीत का वियर्ड फिलिंग येते या मॅगीपासून. पण आपण ट्राय करू. ओ भाई, म्हणजे मी लिटरली शॉक आहे. लिटरली चीजच्या थांब ना जरा बाळा, लिटरली चीजची टेस्ट येते. लाईक असं वाटतंय की खूप सारं चीज टाकलंय. मी ह्याला रेट करेन 10 out of 8 नाही 10 out of 7 बिकॉज मला ही वाली मॅगी ॲक्च्युली जास्त आवडत नाही आजकाल आणि मी ही लिटरली 6-7 महिन्यांनी खाते. बट चीज मॅगी लाईक ओके आहे माझ्या हिशोबाने, मला ती ओके वाटते. बट आय डोंट नो, तुम्हाला जर चीजी मॅगी आवडत असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता, तुम्हाला नक्कीच आवडेल. बट मला ओके वाटली. सो आता मी खाईन, मग आपण डिरेक्टली डिनरच्या वेळी भेटू. संध्याकाळ झाली आणि मी माझी कॉफी कशी विसरू शकते, राईट? आता कॉफी तर येल्लो कलरची नसते, लाईक म्हणजे सॉर्ट ऑफ येल्लो शेड असतो कॉफीचा, पण एवढाही येल्लो नसतो. ती थोडी ब्राउनिश टाईप होते युजली. तर मी काहीतरी डिफरंट कॉफी ट्राय करणार आहे आज. आर यू गाईज एक्सायटेड? इवन बिकॉज मी खूप एक्सायटेड आहे. तर मी ट्राय करणार आहे मँगो कॉफी.
ये ॲक्च्युली मी मँगो कॉफीची रेसिपी ना म्हणजे हे सगळे जेही काय रेसिपीज आहे ना ते मी आत्ता मला आठवली की हां मी कॉफी मला याची इच्छा करत होती खूप. आणि मग मला रिअलाईज झालं की कॉफीचा कलर येल्लो नाही आहे, थोडासा डिफरंट आहे, तर मी नाही पिऊ शकत. नंतर मला आठवलं की नाही, मँगो कॉफी म्हणून असं एक मी रील बघितलेली आणि मी विचार करते की ती ट्राय करायची. आणि सो आमच्या घरी एक दोन मँगोज पण आहे, सो आपण ती ट्राय करूया. लेट्स गो. सो माझ्याकडे आता मिक्सरला लावायचं तर मला कंटाळा आला आहे, सो मी विस्कर आहे माझ्याकडे, त्याच्यानेच मी पल्प करणार आहे मँगोचा. ग्लासमध्ये मँगो पल्प टाकलाय आणि ह्याच्यात मी कॉफी मिक्स केली आहे. भाई वाव. कॉफी एवढी छान दिसते, पण दिसते छान आहे. आई डोंट नो कशी टेस्ट असेल. मोकले तू पण टेस्ट करा. हाय, सो मी ॲक्च्युली बाल्कनीमध्ये आली आहे कॉफीचं तुम्हाला रिव्ह्यू सांगायला, बिकॉज माझी मम्मी TV बघत होती, बाहेर TV लावायचा होता. तर माझ्या हिशोबाने मला कॉफी 50-50 लागते, बिकॉज काय माहिती का एकदम वियर्ड टेस्ट येते. मँगो पल्प येतोय ना तेव्हा असं वाटतंय की परत ट्राय करू आपण. थांबा, आय थिंक सो ना मी चुकी केली आहे. ॲक्च्युली मँगो पल्पला मी एकदम प्रॉपर पल्पी केलं पाहिजे होतं, लाईक ज्यूस, पण मी पल्प केलं आहे त्याचा. आणि ते थोडेसे असे क्यूब्स असतात ना जाड जाड, ते पण येत आहेत मला टेस्टला. आणि जेव्हा ते कॉफीसोबत मिक्स होत आहेत ना ते बिलकुल छान नाही लागत आहे. माझ्या साईडली ह्याला एकदम मिस करेन मी, बिकॉज मी कधी नाही ट्राय करणार हे परत, कधीच नाही.